पंचांग याचा अर्थ काय? पंचांग तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या पाचही अंगाचं मिळून पंचांग तयार होतं. हे जे पंचांग आहे ना, हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. आणि हे का पंचांग बघायचं? आपण मुहूर्त काढतो. खास करून आता बऱ्याच जणांची लग्न जुळत नाहीयेत, कोण आर्थिक विवंचनेत आहे, कर्जबाजारी झालेले. आता माझ्याकडे भरपूर काम आहेत. डेली माझ्याकडे आता 5-6 मीटिंग आहेत. होत्यात मीटिंग 15 ते 20. मला मागणी आहे. माझ्या कॅपॅसिटीनुसार मी 5 ते 6 मीटिंग दररोज घेतोय. कारण प्रत्येकाला कोणाचं व्हीआयपी बुकिंग आहे. स्पेशल बुकिंग असेल तर 1 तास द्यावा लागतो. रेग्युलर बुकिंग असेल 2100 रुपयाचं तर साधारण अर्धा तास द्यावा लागतो. व्हीआयपी बुकिंगला थोडेसे चार्जेस जास्त आहेत, पण कसं होतं 5 दिवसाच्यात नंबर लागतो. तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता 94-21-14-38-90 किंवा 90-75-66-2003 ह्याच्यावर डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करा. डायरेक्ट फोन मी उचलत नाही आणि थेट बोलायचं. हाय हुई काही करायचं नाहीये. हाय मेसेज केला तर तुम्हाला कुठलाही रिप्लाय मिळणार नाही. डायरेक्ट दादा मला कुंडली बघायची आहे, हस्तरेषा बघायची आहे किंवा जन्मतारीख बघायची आहे, चेक करायची. मला माझं लग्न जमत नाहीये, मला बिझनेस कोणता करू कळत नाहीये. अॅक्युरेट मी तुम्हाला सांगतो, मार्गदर्शन करतो. आणि आता ह्या 7-8 दिवसामध्ये माझे जे काही आता 70-80 क्लायंट झालेले आहेत, एवढे खुश झालेत. दादा म्हणलं काय सांगतोस तू भविष्य परफेक्ट. आणि कसं आहे, उगीच काहीतरी खोटं नाटं मी सांगत नाही. तुमच्या कुंडलीनुसार किंवा तुमच्या हस्तरेषेमध्ये जो बिझनेस आहे, की नोकरी करणार असेल तर त्याच्यानुसार, लग्न होत नसेल तर तो प्रॉब्लेम, गॅरंटेड तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. आतापर्यंत सगळे खुश झालेत, कांबाऊंड व्हायला लागली लोकांची. तर आता मी तुम्हाला सांगतो पंचांग. हे पंचांगाबद्दल मी काय बोलतोय? तिथी, वार, नक्षत्र, योग, करण ह्याच्यामधलं जर एखादं अंग बिघडलं तरी शांत करावे लागते. आपण नक्षत्र दोष म्हणतो, एकचरण दोष म्हणतो. आता एकचरण दोषाला शांता विषय नाही, पण नक्षत्र दोषासाठी योग असेल, गंडांतर असेल तरी त्याला काही विष्टीकरण असेल, पंचांगामधलं एक अंग बिघडलं तरी शांत करावे लागते. फक्त ते कंडिशन आहेत. प्रत्येक वेळेला शांत करायचा असा मुद्दा नाहीये. दुसरी गोष्ट, कुंडली जी काढतो आपण, जन्मकुंडली, त्याच्यामध्ये जर फॉल्ट असेल तरी त्याची शांत करावी लागते. उदाहरण कालसर्प योग आहे, फक्त चेक करावं लागतं. मी तुम्हाला बोललो ना मागाच्या व्हिडिओमध्ये, बऱ्याच जणांना कुंडली बघता येत नाही. म्हणजे कोण ज्योतिषी वास्तुज्ञ म्हणत नाही मी. काही लोक स्वतः कुंडली तयार करतात कॉम्प्युटरमध्ये. म्हणजे सॉफ्टवेअर असतं किंवा ऍप असतात, ऍपवर जातात किंवा गुगलवर जातात आणि स्वतः कुंडली बघतात. मंगळवाले बरेचसे कर्मात उडालेले आहेत सगळे लोक. म्हणजे वाट लागली त्यांची, लग्न ठरलेली मोडलेली आहेत. कारण त्यांना मंगळ नसताना त्यांनी मंगळ आहे असं बोलले. किंवा काही ठिकाणी राहुगिरीचा फॉल्ट नसतो. आम्हाला राहुगिरीचा फॉल्ट आहे. कॉम्प्युटरची पत्रिका आहे ना, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी फॉल्टी निघालेल्या आहेत. सॉफ्टवेअर बरोबर असेल, तुम्हाला वाचता येत नाही, हा तुमचा फॉल्ट आहे. ज्योतिषशास्त्राचा तुमचा जर अभ्यास नसेल तर तुम्ही त्या भानगडी पडू नये. तर पंचांगाविषयी माहिती सांगताना हे सांगेन मी, कुठलीही शांत ही पंचांगावर बघितली जाते. म्हणजे आता तुम्हाला दाखवलं मी, दाते पंचांग अनेक पंचांग आहेत, तर त्याच्याप्रमाणे बघितलं जातं. आणि त्याच्यानुसार शांत करायची की नाही, तो कधी फॉल्ट आहे की नाही बघायचा. बरेच जण उगाच वायफाय शांती करतात, तसं करू नका. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. व्यवस्थित बुकिंग करून माझी वेळ तुम्ही घ्या. धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद.